मकर संक्रांतीची कथा. जानेवारीचा हा सण सूर्यदेवतेच्या चरणी समर्पित मकर संक्रांती आजचा दिवस फक्त उत्साहाचा नाही तर भक्ती, श्रद्धा आणि जीवनातील नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे. पुराण सांगते, एकदा सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांना भेटायला गेले. शनिदेव हे कर्माचे दाता. त्यांच्याशी भेटून सूर्यदेवाने दाखवले की जीवनात कर्म, पुण्य आणि भक्ती यांचा समन्वय अनिवार्य आहे आणि त्या दिवसालाच आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो. त्याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. राजा भगीरथांच्या कठोर तपश्चर्यामुळे स्वर्गातून गंगा आपल्या पवित्र प्रवाहात पृथ्वीवर आली. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माचे विशेष महत्त्व आहे. अन्न, वस्त्र, तीळ आणि गूळ वाटणे पुण्याचा मार्ग आहे. महाराष्ट्रात आपली सुंदर परंपरा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. फक्त गोड तिळगुळ देवाणघेवाण नाही, प्रेम आणि ऐक्य जपण्याचा संदेश आहे. हा दिवस आपल्याला शिकवतो की जीवनातील कडू अनुभव विसरून संबंध गोड करणे किती आवश्यक आहे. मकर संक्रांती फक्त सण नाही तर ती जीवनात उज्ज्वलता, भक्तिभाव, सकारात्मक ऊर्जा आणि कर्तव्यभाव जागवणारी पर्वणी आहे. सूर्यदेवतेच्या कृपेने आपल्याला मन, शरीर आणि आत्मा पवित्र राहतो आणि आपण नवचैतन्याने भरून जातो. तर मग मंडळी, माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.